चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् प्राप्त काल उठी गए रघुनाथा मातु पिता गुरु ना गई माता राम सिया राम सिया राम आयुष्मान करही पूरी काजा राम सिया राम जय जय राम ये चरित हर्षाई मन राजा राम सिया राम जय जय राम राम सिया राम राम सिया श्री हरी कृपे करून आपल्या पवित्र या ग्रामामध्ये श्री जागृत मारुती संस्थांच्या प्रांगणामध्ये सर्वच गावकऱ्यांच्या वतीने चालत असणारा श्रीराम कथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन सप्ताह विधीमधील 5व्या दिवशीच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होतो. तत्पूर्वी सर्वप्रथम श्रोतारूपी भगवंतांना माझा साष्टांग प्रणिपात. भगवान शिवजी म्हणतात, देवी पार्वती मनुष्य जीवांच्या कल्याणाचा मार्ग, जीवांना जीवनमुक्त होण्याचा मार्ग श्री राम कथेमध्ये ओतप्रोत वर्णन केलेलं आहे. जी रामकथा श्रवण करण्याकरता मानवाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. द्विजन्म म्हणजे ब्राह्मणत्व प्राप्त करून घ्यावं लागतं. ज्याचे 2 जन्म होत असतात त्याला ब्राह्मण म्हणतात. सामान्य अर्थ, त्याचे 2 जन्म होतात त्याला ब्राह्मण असं म्हणतात. एका जन्मामध्ये जे शक्य झालं नाही ते जर दुसऱ्या जन्मामध्ये शक्य होत असेल तर त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं. तसाही आपला दुसरा जन्म असतो. सर्वप्रथम ज्या आई वडिलांच्या निमित्ताने आपण जन्माला येतो, आईच्या उदरामध्ये गर्भिष्ठ होऊन ज्यावेळी जन्माला येतो तो एक जन्म. आणि ज्या दिवशी आपल्यावर गुरुकृपा होईल, ज्या दिवशी आपल्यावर गुरुचा अनुग्रह होईल त्या दिवशी आपला दुसरा जन्म असतो. आई वडील जन्म देतात तो वेगळा, आणि ज्या दिवशी आपण गुरुचा आश्रय करतो, संताचा आश्रय करतो, गुरु आपल्याला माळ मंत्र ग्रंथ पंथ आदी ह्या ज्या वस्तू देतात त्यावेळेस आपला दुसरा जन्म होतो. म्हणून जीवनामध्ये गुरु अति महत्वाचा. आपण काल चिंतन केलं, ज्याच्याकडे गुरु नाही त्याचं जीवन निगुरे आहे, आणि निगुर माणसाने मरता कामा नये. जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण महत्व आहे. गुरुची महती आपण यथार्थ स्वरूपाने गात असतो. आणि देवादिकांनी गुरुचा आश्रय केला. प्रत्यक्षात भगवान श्रीरामचंद्रांनी सुद्धा गुरुकडे वाटचाल केली. चिंतनात विषय होता आपल्या कालचा की वशिष्ठांना गुरु केलं, आणि
गुरुग्रहे पडन रघुराई, अल्पकाल सब विद्याई. अल्प कालावधीमध्ये ज्याने संपूर्ण ज्ञान संपन्न केलं, 14 विद्या आणि 64 कला. अनेक प्रकारच्या विद्या आहेत. त्याच्यामध्ये काही वेगळ्याच विद्या, जारण मारण उच्चाटन वगैरे वगैरे, ह्या त्याचं आपल्याला काही काम नाही. त्याच्यामध्ये काही सिद्ध्याही प्राप्त होतात, अनिमा गनिमा लघिमा वगैरे वगैरे, त्याचंही काही काम नाही. विद्या संपन्न जी सात्विक विद्या आहे, राजस विद्या आहे, तामस विद्या आहे, पैकी आपल्याला सात्विक विद्या ग्रहण करायची आहे. श्रीरामचंद्र प्रभू गुरुग्रही अध्ययन करत असताना गुरुदेवांनी सात्विक विद्या दिली, पण पुन्हा सांगितलं, हे राम, तुम्हाला राक्षसांशी तोंड द्यावं लागतं, राक्षसांशी युद्ध संग्राम करावा लागतो. आणि राक्षसी मायावी असतात, कारण त्यांच्याकडे मायावी विद्या असते. म्हणून त्या मायावी विद्येला तोंड देण्याकरता आपल्या जवळ सुद्धा मायावी विद्या असावी. नाही काय, राक्षसांना मारायचं असलं की ते इथे गुप्त होतात, दूर दिसतात, माया. युद्ध करणाऱ्याला सुचत नाही कसं युद्ध करावं. अहो, एकाचे अनेक होतात, ते आकाशामध्ये एकाचे अनेक होतात, नक्की ह्यातला कोण आहे नाही कळत. मायावी विद्या. मग अशा मायावी विद्याचा आश्रय करणारे जे राक्षस असतात, त्यांच्याशी जर युद्ध करायचं असेल तर आपल्या जवळ ही मायावी विद्या पाहिजे. म्हणून तूही सुद्धा मायावी विद्येचा स्वीकार कर. गुरुने आपल्या शिष्याला तीही सुद्धा विद्या दिली स्वरक्षणार्थ. स्वतःचे रक्षण करता आलं पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा त्या विद्येने, पण आपल्यावर कोणताच वार होऊ द्यायचा नाही. हेही शिक्षण गुरुकडे मिळत असते. काय मिळत नाही गुरुकडे? सर्वस्व मिळतं, पण आपली घेण्याची तयारी पाहिजेत ना. प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन करून देत आहेत ते गुरु. का सामान्य आहेत का गुरु? सामान्य असतात, पण आपली इच्छाच होत नाही. आपल्याचं तत्व निर्माण कराच वाटत नाही. बस माळ टाकली, झाला गुरु. गुरु घरी ना आपण आपल्या घरी नाही. गुरुचा अनुग्रह व्हायला पाहिजे, गुरुची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. म्हणून गुरुचा संग जीवनामध्ये घडला पाहिजे, गुरुच्या संगतीने आपण राहिलो पाहिजे. किंवा कुठं आपल्याला जर प्रसन्न झाले तर आपल्याला देतील ते ज्ञान. माऊली सांगतात ते ज्ञान चांगलं आहे, बरोबर आहे. ते ज्ञान पैगा बरवी, जरी म्हणीयते अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. त्यांच्याकडनं जर ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्यांची सर्वस्वाने सेवा करावं लागेल. तरी सेवा हा छिदारवंटा. गुरुकृपा जर संपादन करायचे असेल तर सेवेसारखं दुसरं काही साधन नाही. उत्कृष्ट साधन जर असेल गुरुच्या सानिध्यामध्ये तर सेवा आहे. सेवा केली गेली पाहिजे. देवाचीही सुद्धा सेवाच केली गेली पाहिजे. सेवेसारखी पूजा नाही, सेवेसारखं जप नाही, सेवेसारखं ध्यान नाही, सेवेसारखी साधना नाही. सेवा सर्वोत्कृष्ट साधन आहे. म्हणून सेवा करा, जशी करता आली तशा पद्धतीने सेवा करा. आपण करतोच की हनुमंतरायाची सेवा. आमचे यजमान गजाननराव नाही सेवा करतात, हनुमंताची सेवा करतात. परमार्थामध्ये वाटचाल आहे त्यांची. सकाळी आंघोळ झाली की इकडे धावत येणे, इकडचे दर्शन वगैरे घेणे, काय असेल ते वाट्याला आलेली साफसफाई करणे, सेवा आहे. सेवेने परमात्मा प्रसन्न होतो. दीपक लागलाच पाहिजे, पूजा झालीच पाहिजे, दर्शन झालंच पाहिजे, वगैरे वगैरे. आणि नंतर पुन्हा आणखीन त्यांना सोबती आहेत सेवा करणारे. रात्री गेलो आपण त्यांच्याकडे, काय ना ठाकरे साहेब नाही, त्यांच्याकडे गेलो होतो. तेही सुद्धा सेवा आहे, त्यांची सेवा नाही. अगदी एक सकाळ एक संध्याकाळ सेवेशिवाय. त्यांच्याकडे गेल्यानंतर एवढा आनंद झाला. कारण आनंद झाला म्हणजे काय, त्यांनी बोलवलं म्हणून
तो तर झालाच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण विशेष आनंद कोणता? अहो योगायोगाने ते घर म्हणजे गुरु घराण्याचं निघलं. आमची जी गुरु परंपरा आहे, आमची जी गुरु परंपरा आहे तीच त्यांची गुरु परंपरा आहे. इथे एक नातंच निर्माण झालं, गुरुबंधू नाही. त्यांची आई वगैरे त्यांनी जे गुरु केले जीवनामध्ये, भोजने महाराजांच्या तर मांडीवर खेळलोय मी. आणि माझी 4 दिवस कथाही सुद्धा ऐकली भोजने महाराजांची. काय संतांचं असते, बस मला शब्द उचलणार नाही आता. एवढी संतांची महती आहे, संतांचं अस्तित्व आहे. ज्या कालखंडामध्ये मी लहान होतो, पांडुरंगजी महाराज पाटकर, भोजने बाबा, नारायण महाराज, उधाना वकाना, दिग्गज मंडळी, आणि यांच्या सानिध्यात लहान अवस्था, आणि लहान अवस्थेत त्यांनी केलेलं प्रेम, जीवनात संत मिळावे, संताची कृपा संपादन व्हावी. आणि ज्या दिवशी आपण संत कृपेचे अधिकारी बनू, त्या दिवशी आपल्याला जीवनात काहीही सुद्धा मिळवण्याचं राहिलं. निष्ठावंत ईश्वर भक्त, सर्वज्ञ तत्व, संतांच्या लीला मी डोळ्याने बघितल्या, महात्म्यांच्या लीला डोळ्याने बघितल्या, तुम्ही सुद्धा बघितल्या असतच, चिंताच नाही. जसा देव लीला करतोय ना, तसे संत लीला करतो, गुरुही लीला करतात. भोजदेव बाबांची ते एक लीला अशी सुंदर विचित्र होती. त्याला 2 स्वरूपात, विचित्र सुंदर लीला भोजदेव बाबांची. पण कोणासाठीच नाही, कोणाहीसाठी नाही. ज्याच्यावर कृपा करायची असेल त्याच्यासोबत ती लीला करत. प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने बघितल्या त्याला, चक्षुर्वही सत्यम. श्रीराम महाराज सुद्धा त्या संगतीत असायचे. हो, महाराजांना कोणावर कृपा करायची असं मनात इच्छा झाली. उदाहरणार्थ दाखल सांगतोय, एखाद्या स्त्रीला जर मूल नसेल आणि तिच्यावर जर कृपा करायची असेल, तर कितीही लोक जरी असले, बाबांच्या मनात असलं तर त्यांनी उठावं आणि त्या स्त्रीकडे जावं आणि तिचा पदर पकडावा, लेकरासारखी लीला करावी. आणि काय म्हणावं माहित आहे? आलावं माय, गेलावं माय, आणि पांड्याला एक घोट देव माय. मला काठी उभे राहतात. म्हणजे लेकरासारखी लीला रडत कसं ते, म्हणजे आलं माय, नाचत तिच्या समोर, आलं माय, गेलावं माय, आणि पांड्याला एक घोट. मला म्हणजे 5, मला 5 एक घोट दे. एवढ्या लोकांमध्ये ज्या माता भगिनींना माहित होतं की आपला उद्धार होणार आहे, भोजने बाबा जर लेकरू होऊन आपल्याकडे आले, तिने तिथेच मांडी मारावी. भोजने बाबाने तिच्या मांडीवर आपलं मस्तक ठेवावं आणि तिने आपला पदर टाकावा आणि महाराजांनी घोट घ्यावा. पुढच्या 12 महिन्याला तिला मुलगा. प्रत्यक्षात चक्षुर्वही सत्यम असे कितीतरी उदाहरणं अनुभवले. एखाद्या स्त्रीला मूलबाळ आहे पण तिला दूधच नाही, तिच्या स्तनामध्ये दूधच नाही, तिथे सुद्धा हीच लीला करावी बाबांनी आणि त्या मातेला पान्हा फुटावा. अलौकिक लीला होत्या संतांच्या, भिन्न भिन्न लीला असतात संतांच्या महात्म्यांच्या. अलौकिकत्व त्या लीलांच्या सानिध्यात असते. कोणी मनात शंकाही घेत नव्हतं त्या कालामध्ये, त्या कालखंडामध्ये. अशी भूमिका होती महात्म्यांची. आज ती वृत्ती राहिली नाही, आज ते तत्व राहिलं नाही. आणि तशी जर लीला करायला लागलो कोणी, आता जर तशी लीला करायला लागलं तर तो संपला. त्यांच्यात ते सामर्थ्य होते. आम्ही भोजने बाबांना प्रति भीष्माचार्य म्हणत होतो. भीष्माचार्य, तुम्ही जर त्यांचा फोटो पाहिला असेल हा, तर मग तुम्हाला कळेल काय अवस्था. श्वेत वर्ण, श्वेत रंग, श्वेत दाढी, श्वेत वस्त्र, श्वेत विचार,
आणि श्वेत ज्ञान, ज्ञानार्जनाचं अस्तित्व ज्यावेळेस ते संस्थेमध्ये होते, असं वर्णन आहे ऐकण्यामध्ये माझ्या. संस्थेमध्ये विद्यार्थ्याला ओवी सांगितली आणि हे पाठ करून, शेगाव संस्थेमध्ये होते ते काही दिवस शिक्षक म्हणून, हे ओवी पाठ करून सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी ओव्या पाठ करून आणल्या. एका मुलाची ओवीच पाठ होत नव्हती. ठीक आहे उद्या आण, आज नाही तर ठीक आहे परवा दिवशी आण. 3 दिवस त्याला संधी दिली आणि 3 दिवस त्याला ओवी पाठच झाली नाही. मारायचं तर नाही, बोलायचं तर नाही, काय गुरुचं अस्तित्व आहे. पण याला जर माझ्या सानिध्यामध्ये एक ओवी पाठ होत नसेल तर मी गुरु काय कामाचा, माझं अस्तित्व काय कामाचं. महाराजांनी उचलणीचा दगड घेतला, मोठा उचलणीचा दगड, जेवढा ताकदनं उचलता येईल तेवढा दगड घेतला, स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि जी पर्णकुटी आहे ना त्या पर्णकुटीला प्रदक्षिणा मारत बसले. जोपर्यंत तुझी ओवी पाठ होणार नाही तोपर्यंत दगडही खाली ठेवणार नाही आणि जेवणही करणार नाही. बाप रे बाप, हे गुरुचं अस्तित्व सांगतोय मी. तुझी ओवी पाठ झालीच पाहिजे. ती अवस्था पाहून थरथर कापायचे बाकीचे विद्यार्थी. ज्याच्या पाठ होत नव्हती तो रडत होता, गुरुदेव काय करू, माझ्या पाठ होत नाही. गुरुदेवाची ती अवस्था पाहिल्याबरोबर भगवंतानी कृपा केली, म्हणजेच गुरुनी कृपा केली. त्याच्या गुरुच्या 7 प्रदक्षिणा होत नाही तर याची ओवी पाठ. चटकन पाय पकडले, गुरुदेवा ओवी पाठ झाली, ओवी पाठ झाली. दगड टाका, मन पहिले ओवी म्हणून दाखवावी. नंतर त्यांनी जो दगड फेकून द्यावा, त्या बालकाला उचलावं, उभं करावं आणि त्याला हृदयाला लावावं. याला माय म्हणतात, याला आई म्हणतात. शिक्षा न करता त्या शिष्याच्या मुखातून जे ज्ञान वदवून घेतात ते गुरु आहेत. आणि अशा गुरुच्या संगतीतला हा जीव आहे, अशा महात्म्याच्या संगतीतलं अस्तित्व आहे. सेवा घडली जीवनामध्ये. बरेचसे अनुभव, गुरुचे अनुभव सांगता सांगता गुरु ग्रंथच तयार होईल. एवढं संतांचं अस्तित्व असावं आपल्या जीवनामध्ये. वासुदेवजी महाराज, अनेक संत माझ्या जीवनामध्ये येऊन गेले. त्यांचं जर सांगायला लागलं तर आपली कथा इथेच राहील. ओघाओघाने व्यासपीठावर विषय निघाला नाही तर हे विषय काढूही नाही, सांगूही नाही. पण का, गुरु घराण्याच्या सानिध्यातलं काल दूध पियाला मिळालं ना. ते दूध पिल्यानंतर ते मुक राहील का? ते तर उकळ्या मारेलच ना, ते तर बाहेर येईलच ना. अंतरीचे धावे स्वभावा बाहेरी, याला म्हणतात ऋणानुबंध. या ऋणानुबंधाच्या योगाने आपल्या जीवनामध्ये हा आनंद निर्माण होत असतो. वा गुरुदेव, खरंच आपण धन्य आहात. कुठं कोण्या वेळेस काय आठवण करून द्याल हे काही सांगता येत नाही. म्हणून गुरुदेव तुम्हारे जय जय हो, सद्गुरु आपके जय जय हो. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, सद्गुरु आपके जय जय हो. सद्गुरु आपकी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो, सद्गुरु आपके जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. तुम्हारे जय जय हो, सद्गुरु आपके जय जय हो. गुरुदेव जय हो, सद्गुरु आपके जय जय हो. शिष्यस्ते परम मंगलम, गुरु कृपा ही केवलम. जीवनामध्ये गुरु कृपा ती महत्वाची आहे. ईश्वर कृपा नसली तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण संत कृपा मात्र झालीच पाहिजे. नसेल देवाची कृपा तर चालेल. ज्याच्यावर संताची कृपा आहे त्याच्यावर देवाला कृपा करणंच आहे. एवढा अधिकार संतांचा आहे.
पण ज्याच्या दरबारामध्ये आपण ते संतही आहेत आणि देवही आहेत. हनुमंतराय कोण आहेत? संत. दास आहे, दास रामाचा हनुमंतना दास आहे हनुमंतराय. देवही आहेत हनुमंतराय. भगवान शंकराचा अवतार आहे हनुमंतराय. म्हणजे भक्तही आहेत, दासही आहेत, देवही आहेत, सर्वस्व त्यांच्याकडे आहे. आणि अशा देवाच्या सेवेत, अशा संतांच्या सेवेमध्ये जे आपण अस्तित्व निर्माण कराल तिथे देव मिळणं दुर्मिळ नाही, सहज मिळतो. आणि सहज तत्व जीवनामध्ये प्राप्त व्हावं एवढ्या करता सहज तत्वाचे जे अधिकारी संत असतात आपण त्यांची शरणागती पत्कराव. म्हणून काल चिंतन झालं की गुरु शोधावा का गुरु आपहून आपल्याकडे यावा. वा. जिथे मनाला प्रसन्नता वाटली, जिथे मनाला आनंद वाटला त्यांनाच गुरु म्हणून स्वीकार करावा. ज्याच्याकडून काही ज्ञानाची अपेक्षा आहे, आपल्याला काही तत्वाची अपेक्षा आहे, ते जर आपल्याला त्यांच्याकडून मिळत असेल तर अवश्य त्यांच्या चरणावर लीन व्हावं. एक गुरु तत्वाचं फार मंगलमय सूत्र आहे. मग गुरु काय करताय तर असं वर्णन आहे शास्त्रामध्ये, गुरुगीतेमध्ये केलेलं. गु शब्दस्तम अंधकार, रु शब्दस्तम अंधकार निरोधका. गुरु हा शब्द आहे. गुरु दोन शब्द मिळून झालेलं एक वाक्य गुरु. मला सांगायला आनंद वाटेल ते गुरु फक्त शब्द किंवा अक्षर नाही तर गुरु हा मंत्र आहे. गुरु हा मंत्र आहे. पहिलं अक्षर आहे गु, हा अज्ञानवाचक आहे, अज्ञानदर्शक आहे. आणि रु शब्द हा ज्ञानवाचक आहे, प्रकाशवाचक आहे. गुरु गु शब्द अज्ञान तर रु शब्द प्रकाशमान. गु शब्द हा रात्र आहे तर रु शब्द हा दिवस आहे. अंधकार निरोध करणारा शब्द म्हणजे अरु आहे. आणि दोघा मिळून जो मंत्र तो गुरु मंत्र बनतोय. म्हणून तर गुरुचं नाव न घेता तस्मै श्री गुरुवे नमः नाव घेऊ नये ना गुरुचं. आपण मंगलाचरणामध्ये ऐकलं, वंदन करताना ऐकलं की गोस्वामी तुळशीदासांनी आपल्या गुरुचं नाव घेतलं, पण नर रूप हरिही. हा, डायरेक्टली गुरुचं नाव घेतलं नाही. गुरुचं नाव घेऊन हाका मारू नये, आईचं नाव घेऊन हाका मारू नये, वडिलांचं नाव घेऊन हाका मारू नये, पतीचंही नाव घेऊन हाका मारू नाही, पत्नीचंही नाव घेऊन हाका मारू नाही. पती पत्नींनी सुद्धा एकमेकाचं नाव घेऊ नये, दोष लागतो, मोठा दोष लागतो. पण सुशिक्षित लोक त्याचा काहीच विचार करत नाही. शहरात तर धर निमाय जागा दे, डायरेक्ट नाव आहे. तो तिच्या नावाने आवाज देतो, ही त्याच्या नावाने आवाज देतो. दोष गुरुच्या नावाने. आपल्यापेक्षा जे काही वडीलधारी असतात, आपल्यापेक्षा जे काही मोठे असतात त्यांचं नाव कधी घेऊ नये. अलंकारित भाषण शब्दाचा वापर करावा. पत्नीला आवाज द्यायचा असेल तर आपल्या मुलाच्या नावाने आवाज द्या. पतीला आवाज द्यायचा असेल तर आपल्या मुलाच्या नावाने आवाज द्यायला चालेल. नसेल तर मग पत्नीने आपल्या पतीला म्हणावं, अहो स्वामी 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 म्हणाले. मग याने प्रत्युत्तर आवाज दिला पाहिजे. चला बरस याच्यावर सुद्धा बरस चिंतन केलं जाईल. पण ठेवा बाजूला तो विषय. मला महत्वाचा विषय वर्णन करायचा आहे. थोडक्यामध्ये आपल्यापेक्षा जे वडीलधारी असतात त्यांच्या नावाने त्यांना आवाज देऊ नये. आपल्या आई बाबाला आपण नावाने आवाज देतो का? आपल्या आईचं नाव जे असेल असं म्हणतो का? नाही. बापाचं नाव माहित आहे आपल्याला, पण आपण बापाचं नाव घेऊन आवाज नाही. बाबा म्हणतो, पप्पा म्हणतो, हे पप्पा म्हणतो.
काय जसे आईचं नाव नाही घेत पण आईला सुद्धा मम्मी म्हणतो, आई म्हणतो वगैरे वगैरे, पण तिचं नाव घेत नाही, घेऊही नाही. गुरुलाही सुद्धा त्याचं नाव घेऊ नये, गुरुदेव म्हणावं, गुरु महाराज म्हणावं. अधिकार परत्वे त्यांचं चिंतन आपण करावं, म्हणजे जीवनामध्ये शाश्वत आनंद प्राप्त होतो. आणि हे गुरुही एवढ्यासाठीच जावं लागतं. बरेचसे कारण आहेत गुरुच्या घरी का जावं, काय कारण आहे. दुसरं एक बहुतेक कारण गुरुच्या घरी गेल्यानंतर तिचं वातावरण पाहून कळतं अधिकार काय आहे, म्हणून गुरुच्या घरी गेलो पाहिजे. फक्त त्याचं वातावरण पाहण्यासाठी नाही गेलो पाहिजे. कधी कधी होऊ शकते गलत, गुरु परीक्षा करण्यासाठी सुद्धा आपल्या घरातलं वातावरण बदलून टाकतात, आपल्यापेक्षा गलिच्छ होऊ शकते. भक्ताची शिष्याची परीक्षा पाहण्याकरता, आणि हा जर तिथे गेला आणि त्याने पाहिलं काय गुरु केला, त्याच्या घरात असतं, त्याचं धाड नाही, जाय होय घरी, संपला. तिथे गेल्यानंतर त्या अवस्थेमध्ये सुद्धा जो गुरुची निष्ठा भंग होऊ देत नाही, गुरु त्याच्यावर कृपा करतात. एका वाक्यात श्री संत नामदेवराया देव जवळ असतानाही देवाने सांगितलं, नामा गुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही. जा औंढ्याला, इतिहास सांगत बसत नाही, फक्त टच करत चालतो. औंढ्याला गेले, हेचर स्वामी शिवलिंगावर पाय, ज्याच्याकडे पाठवलं गुरु करण्यासाठी तोच तर देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो. कशाला याला गुरु, अशी लीला दाखवत असतात गुरु. तिथे जर नामदेवाने म्हटलं असतं हे काही उपयोगाचं नाही, परत आलं असते, संपलं असतं. आणि येतही होते परत, नामदेवाने ठरवलं होतं वापस जायचं, पण आतून आवाज आला मंदिरातून, नामा ज्याचे डोक्यावर पाय आहेत, शंकराच्या लिंगावर पाय आहेत गुरुजी, त्याने आवाज दिला. याला तर माझं नाव माहित नाही, मला नावाने कसा आवाज दिला, नामा. अरे बाबा वापस चालला. नामदेवराय हँग झाले, हँग, मोबाईल हँग पडते की हँग पडते, माझं नाव माहिती नाही, आवाज कसा दिला. पुन्हा आवाज देतात, नामा अरे गुरु नाही करायचं तर नको करू. यांना हे कसं काय माहिती मी यांना गुरु करायला आलो. नको करू तुला जर गुरु करायचं नसेल, पण तुला वाटतं ना मी शंकराच्या पिंडीवर पाय ठेवला, तुझ्या हाताने उचलन बाजूला ठेव, मी म्हातारा झालो, माझ्याकडून हालचाल होत नाही. नामदेवाला वाटलं चला काही आहे, जाता जाता एवढं काम करू या म्हाताऱ्याचं. झालं बाबा. नामदेवरायांनी चरणाला हात लावला. आहा, चरणाला हात लावल्या बरोबर असा शाप लागला, झटकाच बसला. चरणाला स्पर्श करणं एवढं सोपं नाही. ज्याच्यावर कृपा व्हायची असेल त्यालाच मात्र अशा प्रकारचं अस्तित्व अनुभूतीला. नामदेवराला झटकाच बसला. कसा झटका बसला, जसा इलेक्ट्रिकचा शॉक लागतो आपल्याला. जर अनुभव घ्यायचा असला तर एखादा लाईट काढा, त्याच्यात आणि जशा गुदगुल्या होतील समजून जावं की ते हेच आहे. एवढं सूत्र सामान्य नव्हे परमार्थाचं. त्या दिवशी गुरुकृपा झाली, त्या दिवशी कळालं हे देवाच्या डोक्यावर पाय ठेवत नसून, हो काय चिंतन आहे, आपले गुरु शंकराच्या डोक्यावर पाय ठेवत नसून भगवान शंकरच यांचे पाय आपल्या डोक्यावर घेतात. सद्गुरुदेव भगवान की देव ही सुद्धा संतांचं अस्तित्व अनुभूतीला आणतो. म्हणतात देवते संत, 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 निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त
प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा वेगळ्या असतील, वेगळे वेगळे दिसत असतील, देव वेगळा दिसतो, संत वेगळे दिसतात, परंतु त्यांचं आंतरिक एकत्व मात्र एकच असतं. असे महात्मे जीवनामध्ये असावे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू गुरुग्रही जाऊन सुंदर अशा प्रकारची विद्या ज्ञान प्राप्त करतात आणि गुरुची आज्ञा घेऊन परत घरी येतात. इथपर्यंत काल आपण आलो. आता गुरुनी दिलेली जी दिनचर्या आहे, गुरुच्या घरून आल्यावर गुरुनी दिलेली दिनचर्या आहे, त्या दिनचर्येप्रमाणे आपण वागावं. मग भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा भरत शत्रुघ्न लक्ष्मणजीचा जो नित्य नियम होता, त्या नित्य नियमाचं वर्णन करतात बाबा गुरुस्वामी. प्रात काल उठी के रघुनाथा मातु पिता गुरु नावरी माता. काल उठी गए रघुनाथा. राम सिया राम जय राम. मातु पिता गुरु नाम माता. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. प्रातः काल उठी गए रघुनाथा. मातु पिता गुरु नाम माता. सकाळी उठल्यानंतर भगवान परमात्म्याचा पहिला नियम होता, उठल्याबरोबर आई वडिलांना प्रणाम करायचा. मातु पिता गुरु नाम माता. आई वडील आणि गुरु यांना प्रणाम करायचा. आणि आपण सूर्यवंशी आहोत म्हणून बाहेर यायचे आणि भगवान सूर्यदेवाला प्रणाम करायचे. मित्र रवी सूर्य भानु खगपुष्य हिरण्य गभः मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. भगवान सूर्य नारायणाला प्रणाम करत होते, अर्घ्य देत होते आणि भगवान सूर्यदेवाला विनंती करत होते की हे सूर्यदेव, हे वंशकुलनाथा, माझा परिवार, माझी ही अयोध्या, माझं हे राज्य, ज्या राज्याचे राजा माझे पिताश्री आहेत, त्या सगळ्यांना सुख प्राप्ती हो. या अयोध्येच्या राजाला आयुष्य प्रदान करावं. आमच्या अयोध्या नगरीतील सर्व लोकांना आयुष्यमान बनवा. आयुष्यमानी करही पूर काजा. पूर म्हणजे गाव, नगर. आपल्या नगराचं कल्याण व्हावं एवढ्या करता जे भगवान सूर्य देवाला विनवणी करत होते. एकी चरते हरई शमन राजा. राजाने प्रभू रामचंद्रांची ही लीला पाहिली. दशरथाने आपल्या पुत्राची लीला पाहिली. सकाळी उठल्यापासून राम काय करतोय, भरत काय करतोय, लक्ष्मण काय करतोय, शत्रुघ्न काय करतोय, तो गुरुने शिकवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर जीवनामध्ये करतात. गुरुगृही गेल्यानंतर माणसाने आपलं अस्तित्व कायम ठेवलं पाहिजे. आळंदीला गेलं म्हणजे तिथून घेतलेलं ज्ञान, मिळवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. म्हणून ते ज्ञान पचवलं गेलं पाहिजे. काही काही 4-4, 8-8, 12-12 वर्ष आळंदीमध्ये राहतात, पण गावाकडे आली गिळ्यात माळही ठेवत नाही, असे फॉर्म्युले दाखवतो. शिकण्याकरता जातात, शिकतातही सुद्धा, परंतु परत गावाला आले आणि त्यांना वेगळी संगती लागली की माळही गळ्यात ठेवत नाहीत. माळ असे कितीतरी आहे. माऊलीची कृपा आहे.
किती वर्ष दगड पाण्यात ठेवला म्हणजे तो नरम होईल? कधी झाला? शक्य नाही. रंग बदलेल, पाण्यात ठेवल्यावर त्याचा रंग बदलेल, कधी हिरवा होईल, कधी पिवळा होईल. शेवाळाने कलर बदलेल, परंतु जर त्याच्यावर घन मारला तर एक घाव दोन तुकडे आतमध्ये जैसे थे. संतांच्या संगतीत राहून जर आपल्या जीवनात परिवर्तन होत नसेल तर समजून जावं आपलं अनंत जन्माचं दुर्दैव आहे. ते आपल्याला या तत्वात प्राप्तच होऊ शकत नाही. माऊलीची कृपा असेल तर सर्व काही होईल जीवनामध्ये. मेलेला मनुष्य जिवंत करून ज्ञानेश्वरी ध्यान करतो, माऊलीची कृपा आहे. आणि काहींना तसं आनंदीत कोंडून जरी ठेवलं तरी ते राहू शकत नाही. समजून जावं कृपा झाली नाही. ती कृपा व्हावं एवढ्या करता आपल्याला बरंच काही करायचंय. म्हणून गुरुदेवाने दिलेली जी नीती आहे त्या नीतीची आचारसंहिता परमात्मा करत होते. भगवंत नित्य नियमाने आपलं अस्तित्व निर्माण करत होते. रामाला पाहिलं की सगळ्यांचे मन प्रसन्न होत होते, आनंद वाटत होता नगरवासियांना. इकडे असा एक परिणाम निर्माण झाला की विश्वामित्र राजऋषी नित्य कर्म करत होते, यज्ञ करत होते, पण त्यांचा यज्ञ सिद्धीला जात नव्हता. ते यज्ञ करण्याकरता बसले सकाळी सकाळी. त्या ठिकाणी मारीच, सुबाहू आदी आदी राक्षस यायचे आणि त्यांचा यज्ञ भंग करून टाकायचे, यज्ञ विध्वंस करून टाकायचे. विश्वामित्रचा यज्ञ सिद्धीला जात नव्हता. प्रयत्न भरपूर करत होते पण यश येत नव्हतं. काय करावं, चिंतेमध्ये पडले. बाबा गोस्वामी त्यांचं वर्णन करतात. गांधी तनय मन चिंता राहते, सिया राम सिया राम जय राम. हरे दिनो मारा निशीचर पापे. राम सिया राम जय जय राम. प्रभ मुनि परमन केन विचारा. राम सिया राम जय जय राम. प्रभु अवतरे हरण वही भारा. राम सिया राम जय जय राम. गांध तनय मन चिंता व्यापी. राम सिया राम जय जय राम. गांध तनय मन चिंता व्यापी. राम सिया राम जय राम. गांधी तनय मन चिंता व्यापी. हरिबिनु मरहिन निशीचर पापी. यज्ञ करतो परंतु तो यज्ञ सिद्धीला जात नाही. काय करावं, मोठी चिंता वाटली. परमार्थाची चिंता वाटली पाहिजे माणसाला. परमार्थ जर हातात सुटत असेल तर त्याची चिंता केली पाहिजे माणसाने. संसार सुटला तर चालेल, काही चिंता नाही. आणि सांगू का, संसार सुटतच नाही. संसार सोडून वनात गेले ना, रानात डोंगरात संसार सोडून तिथे ध्यान करतात. ती काय करत असेल वय घरी. एवढं सोपं नाही. जातो वनात, चिंतन घरातलं, उपयोग नाही. संसाराची चिंता नाही, परमार्थाची चिंता करा. संत महात्मे परमार्थाची चिंता करतात, साधक परमार्थाची चिंता करतात. कोणती? काही मी उद्धार पावे, काही उद्धार पावे. काय कृपा करील नारायण. काय कृपा करील नारायण. श्री सांगा तुम्ही संत ऐसे सांगा तुम्ही संत समाधान चित्त माझे.
त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. यज्ञ सिद्धीला जात नाही, परंतु लक्षातही सुद्धा आलं. चिंता करत राहिलं, डोक्याला हात दिला की माणसाला आठवलं तर हा, अरे हे निशिचर म्हणजे राक्षस मारण्याकरता, भूमीचा भार हरण करण्याकरता भगवंताचा अवतार झाला. ते राम या नावाने प्रसिद्ध आहे, त्यांचा भाऊ लक्ष्मण या नावाने प्रसिद्ध आहे. आणि नुकतेच गुरुग्रहावरून आलेले आहेत, नुकतीच विद्या ग्रहण करून आलेले आहेत. विद्येचं तेज ज्याच्या शरीरावर आहे त्याला विद्यावान म्हणतात. नाही, विद्यावान कोण आहे? ज्याच्या शरीरावर विद्येचा वाण आहे. वाण विद्यावान. विद्येचा वाण असायला पाहिजे, विद्येची वाण नसायला पाहिजे. जगात लोक दिसतात पण विद्वान, विद्येची वाण. विद्वान शब्द एकच आहे. गुरुच्या कृपेने त्या शब्दाची महती निर्माण होत असते. हे कळालं ऋषीवरांना आणि ऋषीवर निघाले राजा दशरथाच्या दिशेने. आपण त्यांना पाचारण करावं, आपलं कार्य तेच सिद्धीला नेतील म्हणून निघाले अशा प्रकारचे विश्वामित्र राज ऋषी. आणि अयोध्येच्या निकट आले हे समजलं राजा दशरथाला. गुरुदेव विश्वामित्र येऊन आले हे समजल्याबरोबर, आपल्या गुरुचं आगमन झालं हे समजल्याबरोबर, मोने आगमन सुना जब राजा. राम सिया राम जय जय राम. मिलन करऊ नये समाजा. राम सिया राम जय जय राम. हरि दंडवत मुनि सनमाने. राम सिया राम जय जय राम. निज आसन बैठारे आनी. राम सिया राम जय जय राम. मुनि आगमन सुना जब राजा. मिलन गयो लय विप्र समाजा. विश्वामित्र ऋषी आपल्या भेटीला येत हे कळाल्याबरोबर आपण त्याच्या स्वागताला गेलो पाहिजे. म्हणून काही विप्र समाज, विप्र मंडळी, ब्राह्मण वेगळा आणि विप्र वेगळा. बरं, जो कर्मकांड करतो तो ब्राह्मण. कर्मकांड करण्याचा अधिकार ब्राह्मणाचा आहे. पूजा जप तप होम हवन आदी आदी ब्रह्मकर्म स्वभावजम गीतेमध्ये सांगितलं. ब्रह्मकर्म स्वभावजम हे ब्राह्मणाचे काम. विप्र दशग्रंथी असतात. अनेक वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त जे मंत्र आहेत त्या मंत्राने ते स्तवन करतात. म्हणून राज दरबारामध्ये ते लोक असतात, स्तुतिपाठ करणारे लोक असतात. राजाला संत, विप्र आदी यांचा आश्रय असतो तो राजा. काही राजा असे होऊन गेले या ठिकाणी की त्यांना संतांची गरज नाही, साधूची. हा, गोळ्या झाल्या काय ना साधू संतार गोळ्या हरामोत न गेली. त्यांनी साधू संतांचा छळ केला ते कधीही जीवनात सुखी होणार नाही. त्यांचा काही विषय काढायचा तर संतांचा आश्रय आपल्या जीवनामध्ये असावा. ज्या राजाला संतांचा आश्रय आहे, महात्म्याचा आश्रय आहे, ते राज्य त्रिकाळ टिकण्याच्या योग्यतेचं आहे. म्हणून आपण सामोरा गेले, संत आल्यावर त्यांच्या आपण सामोरा जावं, स्वागत करावं. एखादी दिंडी आपल्या गावामध्ये आली तर आपण त्या दिंडीचं स्वागत करण्याकरता आपली काळकऱ्याची दिंडी तयार करतो आणि त्या स्वागताकरता जातो आणि त्या दिंडीत सामील होऊन ती दिंडी आपण आपल्या घरी आणत असतो. तुमच्या गावात दिंड्या जातात का? जात असतील ना, शेगावला वगैरे, मुक्ताई वगैरे दिंड्या जातात. आपल्या शेगावला तर आपण आपल्या गावात येणारी दिंडी जी आहे ती यायला लागल्यानंतर आपण तशी जीव देतो का? नाही. आपण आपली दिंडी घेऊन त्यांच्या समोर जातो आणि त्यांना घेऊन मग त्यांच्या मुक्कामास्थळी आणतो. ही प्रथा आहे.
दिंडी आपल्या गावात आहे. जर टाळकरी असतील गावात तर, नसतील तर मग काही लोकांनी सामोरं जावं आणि त्यांच्यात सामील होऊन यावं. संत आहे, कारण भगवान परमात्मा दिंडीचं स्वरूप आहे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघा भांडवल, विठ्ठल बोला विठ्ठल. म्हणून आपण समोर जावं आणि त्या दिंडीला घरी आणावं, त्या स्थानावरती आणावं. म्हणून राजा दशरथ गुरुच्या समोर गेले, सामोरा गेले. विप्र लोक जे होते ते मंत्राचा उच्चार करत, मोठ्या मोठ्याने उच्चार करत चालले आणि तिथे जाऊन असणाऱ्या राजा दशरथाने त्यांना दंडवत प्रणाम केला आणि गुरुदेवाला घेऊन आपल्या निज आसन बैठाले. निज म्हणजे स्वतःचं आसन, त्या स्वतःच्या आसनावरती विश्वामित्राला बसवलं, गुरुदेवाला बसवलं. योगायोग तिथे वशिष्ठ महाराजही हजर होते. वाह क्या बात कहिली. बालकांडामध्ये बरेच संत एकत्रित झाले बरं, आणि असे अनुभवी संत ज्यावेळेस एकत्रित होत असतात त्यावेळेस तो आनंद काही वेगळा आणि आगळाच असतो. संतांच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो त्याची भूमिकाच वेगळी आहे. सामान्य कीर्तनकार वेगळे, सामान्य कथाकार वेगळे, पण संतांची भेटी ज्या वेळेला होते त्यावेळेस तो आनंद अलौकिक आनंद आहे. ती खून महात्मेच जाणत असतात, ते खून संतच जाणत असतात. कीर्तनकाराची खून कीर्तनकारच जाणतो, कथाकाराची खून कथाकारच जाणतो. पण एक सांगू अनुभवाकरता, 50 वर्षाच्या अगोदरचा काळ, 50 वर्षाच्या अगोदरचा जो काळ आहे त्या काळामध्ये कथाकाराची काय महती होती, कीर्तनकाराची काय महती होती मला चांगलं माहिती आहे. त्यावेळेस मी लहान होतो आणि त्यावेळेस काय मान मान्यता होती कथाकार कीर्तनकारांना. आणि त्याच्यातलं उगम हे काय उन्हानं झाले का रंग लावला का नाही. संतांच्या संगतीत, कथाकारांच्या संगतीत, कीर्तनकाराच्या संगतीत, अरे काय एकदा त्यांची संगती झाली की पुन्हा भेट होईल हे सांगता येत नाही. बऱ्याच वर्षानं भेटी होत असतात, कालखंड निघून गेल्यावर भेटी होत असतात. ज्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही शिकलो त्यांच्या भेटी सुद्धा आता संस्थेत कार्यक्रम असतात म्हणून त्यांच्या भेटी होतात. वर्षातून 4-5 कार्यक्रम देतात मला शेगाव संस्थेमध्ये, कारण माझी विद्यार्थी म्हणून देतात. त्यावेळेस गुरुजनाच्या भेटी होतात, ज्यांनी शिकवलं त्यांच्या भेटी होतात. परंतु ज्यांचा संघ जीवनामध्ये कधीतरी कधी मिळतो त्यांच्या भेटीही सुद्धा कधी होत असतात. म्हणून रात्रीचे महाराज 20-25 वर्षाचा काल होऊन गेला. त्यावेळेस आम्ही दोघंही काळे होतो. काळे म्हणजे केसांनी काय होत, अगदी खेळीबिळी वातावरण. त्याच्यानंतर मग किती वर्षानं भेट होते. योग असतात ते. तुम्ही लोकांनी आमची भेट घडून दिली नाही, धन्यवाद तुम्हाला. हे महात्म्यांची, सज्जनांची भेट जर आपण घडून दिली तर किती पुण्य मिळते. तीर्थ व्रत नेम घडविता अर्ध पुण्य लाढे आणि मोडविता दोघे नरका जाती, शास्त्र सांगते. तीर्थ व्रत नियम हे जर कोणी घडून आणत असेल तर त्यांच्यातल्या अर्ध्या पुण्याचा वाटेकरी भेट घडून देणारा असतो. एवढं मोठं महत्व आहे. आणि जर भेट असताना, चांगलं असताना जर ते तोडताड करत असतील तर मोडविता दोघे नरकात जातील, रव नरकात जातात. सज्जनाची भेट करून द्यावी आनंद, देव भेट करून द्यावी आनंद. आणि तेही सुद्धा जी पूर्वीची स्थिती आहे ती जर आज असली तर माणसाला समाधान वाटतं, समाधान वाटतं. पाहिल्याबरोबर आनंद वाटला दोघांनाही. वा वा, अरे महाराज तुम्ही लहा आणि तुम्ही लहा, मी तुम्ही दुसरा विचारच करे, द्या तुमचा नंबर. वास्तव मी मागायला पाहिजे पण त्यांनीच मागितला द्या नंबर, कारण त्यांनी बरेच वेळ माझे कार्यक्रम घेतलेले आहेत तिकडच्या भागामध्ये, मुक्ताईनगरच्या भागामध्ये. बरे मी आणि आता एकदा माणूस पुढे गेला की मागं येत नाही ना, पुढचीच वाटचाल असते, पुढचीच वाटचाल, प्रमोशन होत चालते. मग मागं माणूस पाहत नाही,
त्यांची सुद्धा अवस्था ती, आमची सुद्धा अवस्था ती, आणि योगायोगाने तुमच्यामुळे या भेटी झाल्या. म्हणून याचं सगळं सुकृत तुम्हाला मिळतं. आणि तेही तिथे जे पहिलं प्रेम होतं ते प्रेम आजही कायम दिसलं. जे पहिलं प्रेम होतं ते प्रेम आजही कायम दिसलं. म्हणून एवढा आनंद झाला. नाही या आनंदाची जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला से आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया. बरेच असे कीर्तनकार प्रवचनकार आहेत की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आणि माझंही सुद्धा स्नेह. आणि काही काही असे आहेत की त्यांचं आमचं असं कट्टर आहे, धरणीमा झाला. असेही आहेत काही, नाही असं नाही. शत्रू काय कमी आहेत का आम्हाला? बाप रे बाप, खतरनाक शत्रू आहे. मी कोणाचा शत्रू नाही, मी कोणाला शत्रू बनवतही नाही, पण होतात मै क्या करू. आमच्या गुरुदेवाने सांगितलं, हो ते झाले तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. जितने गगन में तारे है उतने शत्रु हमारे है. क्या पॉइंट है? जितने गगन में तारे हैं उतने शत्रु हमारे हैं, लेकिन रघुनाथ जी की कृपा हो जाए तो किसी से बाल ना बाका होए. हे जीवनातलं अस्तित्व आहे. फक्त भगवंताची कृपा संपादन करा, देवाला आपलंसं करा. लाखोच्या संख्येने शत्रू एका बाजूने आणि एकटा व्यक्ती एका बाजूने असू द्या, काहीच होणार नाही. तेही अनुभव मला चांगल्या प्रकारचे आहे. आणि माझा जो संघर्ष आहे तो अशा आंडूपांडूशी नाही. शत्रुत्व करावं ते सामान्याशी नाही करावं, मग करायचं तर असामान्याशी शत्रुत्व करावं. करायचं असलं तर मी तर करत नाही, पण जे करत असतील त्यांना तोंड देण्याची तयारी आहे गुरुकृपेने. कारण एवढे बलवान माझ्या पाठीमागे उभे आहेत, चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी सुरुवातीला कोणाच काही करत नाही, निंदा करणार नाही. ऐकली तुम्ही कोणा साधूची निंदा? मागच्या वर्षीपासून प्रवचन करतो या ठिकाणी, काही कोणाचं नाही बाबा. आपली कथा करा, आनंद घ्या, सगळा आनंद. पण एक माझा गुण आहे, तो कितीही मोठा असून कितीही लहान असून, त्याने जर मला धक्का लावला, मी लावत नाही स्वतःहून. पप्पूला चांगलं माहित आहे, त्याने जर मला धक्का लावला की मी त्याचा तिशियारच काढतो. जन्म कुंडली जातवान बाबा नाव पुरी त्याची जन्म कुंडली काढतो. कुठं जन्म आला, कसा आला, काय आला, याचा पाय कुठं भरला, अगदी मग तिशियार आहे आपल्याला. फक्त कृपया मी आहे तसा मला शांत राहू द्या. चांगली गोष्ट आहे, आनंद वाटला. आणि जिथे आनंद वाटतो तिथे येत असतो, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि हेच कार्य पुरुषार्थवादी जीवाचं आहे. माणसाने पुरुषार्थ करावा जीवनामध्ये. सामान्य पुरुषार्थ नाही, असामान्य पुरुषार्थ करावा. जाको जैसो भाव वाको वैसो देव. ज्याची आपल्याविषयी जेवढी प्रीती असेल, आपण त्याच्यापेक्षा त्याच्यावर चौपट प्रीती करावी. जो आपल्याला वैरत्व करतो त्याच्यापेक्षा चारपटनं वैरत्व करता आलं पाहिजे. ते जीवन आहे. असं जीवन अनुभूतीला घ्या आणि नंतर वाटचाल करा. चिंता करू नका. भगवान परमात्मा आपल्याला सहकार्य करत असतो. गुरुदेव वशिष्ठ महाराज तिथे अगोदरच उपस्थित होते राजा दशरथाकडे. आणि विश्वामित्र ऋषी आले. 2 संत एकत्रित आले. महत्वाचा विषय हा. 2 संत एकत्रित आल्यानंतर किती आनंद होतो तो अवर्णनीय. बाकीच्या लोकांनी तो आनंद घ्यावा, जे आहेत त्यांनी तो आनंद घ्यावा. मग त्या आनंदाचा पारावार राहत नाही. ही भूमिका आहे. गुरुदेव विश्वामित्राची आराधना केली, पूजा केली. शास्त्र सांगते संत जर आपल्या घरी आले तर आपण काय करावं त्याचं वर्णन करतात. घाली संतासी आसने पूजा करे काया वाचा एका जनार्दनी जाणे एका जनार्दनी जाणे वेचिले ते
पुरावी साने मागे परदे काढे साने मागे परदे काढे पुरावे सांडे मांडे परदे कासे सांडे मांडे परदे कासे बाबा गोस्वामीची वर्णन करतात. स्वागत केलं त्या ठिकाणी, त्यांचे चरण धुतले, गंधाक्षर लावला, फूल समर्पण केलं, मस्तकाला तिलक लावला, हार टाकला आणि पंचायती ओवाळली. राजा दशरथाने त्यांच्या चरणाला स्पर्श करून नमन केलं. आसनावरती त्यांना बसवलं आणि सुंदर प्रकारची चर्चा निर्माण केली. आणि राजाच्या हृदयाला एवढा आनंद झाला. सुनी राजा अति आपल्या भाने राम सिया राम सिया राम जय राम मुख बलदाने राम सिया राम जय राम सुनी राजा अति प्रिय भाने राम सिया राम जय राम हृदय कंप मुख ज्योती चुरानी राम सिया राम जय राम सुनी राजा प्रिय भाने राम सिया राजाने स्वागत केलं आणि चर्चा सुरू झाली. ती चर्चा करत असताना विश्वामित्राला विचारलं, गुरुदेव कसं येणं झालं आपलं? आणि अचानक माहीतही नाही, अचानक आपण माझ्याकडे आलात. माझं अहोभाग्य आहे. हो, आपण ज्यावेळेस संत आपल्याकडे येतात त्यावेळेस खरंच आपलं भाग्य उदयाला येत असतं. संत आपहून आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार झाला पाहिजे आणि तेही निष्कपट आदर सत्कार व्हायला पाहिजे. मनात कपट धरून जर आदर सत्कार केला तर तो शेवटाला जात नाही. भाग्यवान असतात लोक की ज्यांच्या सानिध्यात संत महंत असतात. भाग्यवान आहेत ते लोक की ज्यांच्या सानिध्यामध्ये रामायणासारखा ग्रंथ पहिल्यांदा प्रवेश करतो. भाग्यवान असतं ते घर. त्या घरात आल्यानंतर आमचं येणं असू द्या, पण आमच्या सोबत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा प्रवेश ज्या घरात पहिल्यांदा होतो त्या घरासारखं पुनीत घर कुठं गावात मिळेल? म्हणून आम्ही आमच्यापेक्षा आमच्या ग्रंथाला जे सन्मान देत असतील ते आमच्या कंठाचे ताईत असतात. हे सूत्र आहे. आणि योग असतात ते की त्याच घरामध्ये मुक्काम, त्याच घरात ग्रंथाचा पहिला प्रवेश आणि त्याच घरामध्ये 7ही दिवस पूजा अर्चा आनंदी आनंद. कितीतरी पुण्य घेऊन आलेले असतात हे लोक. त्यांच्याकडे राहतो म्हणून स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे लिखाण आहे. आणि तिथे ते आल्यानंतर निष्कपट सेवा, साधूची सेवा निष्कपट करायला पाहिजे. महत्वाचं सूत्र आहे. इतर तर ठिकाणी आपण लाज लज्जा पाळावी, इतर तर ठिकाणी आपण पडदार काय जसे नसेल ते करावं. पण संत महंत गुरु नामधारक यांच्या सोबत कोणताच पाठ नसावा, पडदा नसावा. हृदयातलाही पडदा नसावा तर बाहेरचाही पडदा नसावा. आणि जिथे मनात अशा काही भावना असतात संतशारी त्यांची दृष्टी आपल्याला पडली पाहिजे. आपल्या जीवनात परिवर्तन होत असते, परंतु काहींना ते नाही कळत, त्यामुळे ते त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तेवढं मात्र त्यांच्या जीवनामध्ये दुर्दैव असतं. पण जो हा परिवार मिळाला, जिथे आम्हाला परिवार मिळतो नाही, भगवंताच्या कृपेने अगदी व्यवस्थित परिवार मिळतो. काय मनात कपट नाही, शंका नाही, लाज नाही, काही नाही, काही आनंद. आणि योगायोग असा की आपल्याला एकांत मिळाला. एकांत त्यांच्या घरात त्यांच्या मधात करायचं काही काम नाही.
महाराज वर तुमची रूम, हा कॉट टाकेल, पाणी आहे, कूलर लागलेला आहे, वाटलं तर लावा, गरम लागलं तर थंड करा. काय जे असेल सगळं आनंदाने, चिंता करण्याची आवश्यकता नाही. मस्त आराम. आणि मला एकांत फार आवडतो, एकटाच भोप्या. आनंदानं तिथे मस्त काही नाही पद्धतशीर व्यवस्थित. मागच्या वर्षी पोते सोबती होते, त्यात घरी याही वर्षी मुक्काम आहे. मागच्या वर्षी पोते सोबती होते, गंजीच्या गंजी कायची सोयाबीन. हा आता सोया नाही बीन नाही, आता फक्त सोया. मस्त आनंद आहे. एकांतामध्ये चिंतन घडतं. सकाळी लवकर उठणे, मी तर आंघोळीला खाली उतरत नाही, तिथंच भडबड 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 वरच्यावरच आंघोळी केली झालं. आनंद आहे, मस्त आनंद घ्यावा. जणू काय आपण एखाद्या तीर्थामध्ये आहोत, तीर्थयात्रेला गेले. पूजा झाली की बरोबर कॉफी येते, कॉफी घ्या, पाणी घ्या, वाटलं तर खाली जाऊ, नाही तर मग वरच आणा. हो त्या चक्रा होतात, घेतात बाकी कष्ट. वा वा, धन्यवाद या परिवाराला. खरंच म्हणजे स्तुती करण्यासारखा परिवार आहे. अगदी अशा प्रकारचं जे त्यांना द्या वाटलं ते देतात, मी जे खा वाटलं ते खातो, नाही तर तसंच राहू देतो. फक्त आता 2 वर्ष झाले, समजा हे 2रं वर्ष आहे, ते पाणीपुरी कधी चालतात काय सांगा. पाणीपुरी मला माहिती नव्हतं, पण ती 4 चाकी गाडी दिसली, मग काय आहे हे, कोणाचं आहे. मग माहित पडलं हे यायचेच आहे. काय करतात म्हटल्या बरं, तोंडाला पाणी सुटलं, पण त्या करू उपास. नाही तर ते आता येतात करून, त्यांची चोळी तेल हे नाही, खाय फुगे. आनंद आहे. संतांची सेवा जीवनामध्ये घडणं अलौकिक सद्भाग्य असतं, आणि सद्भाग्याच्या रीतीने आपलं कार्य निर्माण होत असते. राजा दशरथाच्या जीवनामध्ये संत एक नाही, 2 संत. या संतांच्या मिलनामध्ये जो आनंद आहे तो काही अलौकिक आनंद आहे, अलौकिक. संत चरण रज लागता, संत चरण रज लागता, संत चरण राज लागता, वासनेचे बीज, वासनेचे बीज जळणी जाई, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. वासनेचे बीज, वासनेचे बीज जळणी जाई, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. परिणाम काय होईल, सुख घडो घडी वाढू लागे. आपल्या स्वरात राहा. सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नामे उपजी आवडी. संत चरण रज लागता सहज. सहज संत जर जीवनामध्ये आले तर आपल्या अंतःकरणात परमात्म्याविषयी प्रीती निर्माण होते. ती त्यांच्या जीवनामध्ये झाली. आणि विचारलं गुरुदेव येण्याचं कारण. त्यावेळेस विश्वामित्रांनी सांगितलं, राजा एक काम होतं म्हणून तुझ्याकडे आलो, तसं बगर कामाचं कोणी कोणाकडे जात नाही. बगर कामाने कोणीच येत नाही. का परिचय झाला म्हणून माणूस मध्ये चक्रा मारते. 12 महिने झालो आलो का गजाननला नाही आलो. मी 2-3 वेळ फोन केला, तुम्ही एकदा तरी केला? एकदा स्वतःहून महाराज कशी आहात, आहे की नाही, का गेले? एकदाही नाही. मलाच आठवड्यात 2 वेळ फोन केला. एकदा बोलले, एकदा बोललेच नाही. कामात बिजी असतील. चला
येते आम्हाला आठवण, नाही असं नाही. यजमान जे असतात, जे नित्य सहवासात राहतात, त्यांची आठवण तर येतेच. कुठच्याही आता काल की परवा दिवशी बहिरखेडचा एक व्यक्ती आला, कार्यकर्ताच, पण त्याला गडबड होती, आला, बसला, 2 मिनिटं बस आणि इशारा केला, महाराज येतो. म्हणलं हा या. जिथे काहीतरी हृदयामध्ये आहे ते भेट दिल्याशिवाय राहत नाही. तसे कोणी चालू असतात, तेवढ्याने बोलचाल चालू राहते. भेट, अर्धी भेट म्हणतात त्याला, नाही अर्धी भेट होत असते बोलल्या चालल्याने. म्हणून कधी कधी एखादी रिंग घुमवली पाहिजे. कथेत असलो तर ऐकू येते, इकडून मी सुरू करून देत असतो, ऐकू येते, 2-3 मिनिटं ऐकावं, समजून जावं, हा रिकामा नाही. अशी भूमिका आहे. संत जीवनाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कोणता आनंद होतो तो राजा दशरथाला विचारतात, गुरुदेव कसं येणं केलं? राजा, मी असं ऐकलंय की तुझे जे मूल आहेत ते विद्याध्ययन करून परत आलेले आहेत आणि आज तुला मागण्याकरता आलो. राजा, मागण्याकरता. माझा यज्ञ शिथिला जात नाही, ते जे राक्षस आहे ते यज्ञभंग करतात. आणि मी असंही ऐकलंय की राम एक वचनी आणि एक बाणी आहे. म्हणून माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता मला राम आणि लक्ष्मण पाहिजे, तुझे 2 पुत्र पाहिजे. राजा, हे म्हटल्याबरोबर राजा दशरथाच्या शरीराला थरकाप निर्माण झाला, थरथर कापू लागला, घाम आला राजाच्या अंगाला आणि वाणी कंपित होऊ लागली. हृदय कंप मुखती कुमलाने, त्याचं शरीर एकदम सोकूनच गेलं, चेहरा एकदम सोकूनच गेला राजा दशरथाचा. आणि ते बोलायला लागले, गुरुदेव, चौथे पण सुत चारी प्रवचन मला जे पुत्र प्राप्त झाले हे उतरत्या वयामध्ये प्राप्त झाले. चौथे पण पायऊ सुतचारी, उत्तरार्धामध्ये मला हे 4 मुलं झालेत आणि माझं प्रेम किती असेल त्यांच्यावर. माफ करा गुरुदेव, मी तुम्हाला माझे पुत्र देणार नाही. आणि खरंच आहे ना, कशा करता मागितले? राक्षसांचा वध करण्यासाठी मागितले. महाराज दशरथ म्हणतात, मागो भूमी धे नो धन पोसा, राम सिया राम सिया राम सर्वस देव आयुष रोसा, राम सिया राम देह प्राणाचे प्रिय कछु नाही, राम सिया राम सो मुनि देव निमिष एक माई, राम सिया राम. दशरथजी म्हणतात, हे गुरुदेव, मागायचं असेल तर भूमी मागा, मी तुम्हाला जमीन देईल, धेनू मागा, गायी देईल, धन मागा देईल, अशा प्रकारचं राज्य मागा, ते सुद्धा मी तुम्हाला देईल. माझं सर्वस्व तुम्हाला हसता हसता देऊन टाकेल. देहही मागा, मी माझा देही तुम्हाला देईल. प्राण मागा, प्राणही सुद्धा देईल. एका निमिषामध्ये, सेकंदात तुम्हाला सर्व देऊन टाकेल. परंतु विनंती आहे, माझे पुत्र मागू नका, राम मागू नका, लक्ष्मण मागू नका, कारण माझी त्याच्यावर एवढी प्रीती आहे की ते जर माझ्या जीवनामध्ये नसले तर मी जीवनच जगू शकत नाही. राघव को मैना दूंगा, राघव मैना दूंगा, मुनिनाथ मरते मरते, मुनिनाथ मरते मरते, राघव को मैना दूंगा, राघव को मैना दूंगा, मुनिनाथ मरते मरते, मुनिनाथ मरते
चले शरीर धारे पर मैं न जी सकूंगा इनके बिना निहारे ओ सीता न रहे हैं मेरे अंग करते करते लाघव मैं ना दूंगा राघव मैं ना दूंगा मुनिराज मरते मरते मुनिराज मरते मरते करियर चौथे पन्ने शुद्ध चार मन पाए करियर चौथे पन्ने शुद्ध चार मन पाए तुमात पूरी जगोगे रघुचंद्र मिलाए लोचन लोचन चकोर छवि पाल करते करते राघव को मैं ना दूंगा राघव को मैं ना दूंगा मुनिनाथ चलते चलते मुनिनाथ मरते मरते मुनिनाथ मरते मरते रस घ्यायचा असतो नाही का रस आनंदाचा हे मुनीश्वर मरता मरता मला हे जे दोन पुत्र झाले ते मी तुम्हाला अजिबात देऊ शकत नाही त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही एक वेळ पाण्याच्या बाहेर जर मासोळी काढून फेकली तर मात्र ती जिवंत राहू शकेल होऊ शकेल असं होणार नाही पण होऊ शकेल पाण्याच्या बाहेर मासोळी पाडल्यानंतर ती काही जिवंत राहते का जीवना वेगळी मासोळी किती किती दुःख होते तसं राम जर माझ्यापासून दूर गेला तर मी असणारा राजा दशरथ मासोळीप्रमाणे तरफडेल तरफडेल आणि प्राण सोडून देईल मरता मरता मी हे तुम्हाला दान देऊ शकत नाही सांगत होते वशिष्ठ गुरु तिथे होते विश्वामित्राला हे नाही म्हणत होते पण असं रडता रडता सांगत असताना गुरुदेव वशिष्ठांच्याकडे लक्ष गेलं दशरथाचं लक्ष गेल्या बरोबर त्यांनी त्याला मोठे मोठे डोळे करून पाहिलं संकेत होता दशरथा नाही म्हणू नको संधी आली देऊन टाक लक्षात आलं दशरथाच्या नाही म्हणत असताना रडत असताना नाही म्हणता म्हणताच लगेच दशरथ म्हणतात ठीक आहे गुरुदेव इशारा कळाला ना बघ म्हणतात विश्वामित्रजीला गुरुदेव ठीक आहे पण मला असं वाटतं काहीच करू नका त्यांना हा एवढीशी नाही बिल्लच भर एवढ्या मोठ्या कुत्र्याला हाणून दिलं अतिक्रमण जमत नाही हाय हाय आमच्या गली मग तर खूप झाली ते म्हणतात आम्ही ऐकून राहिलो भागवत आम्हाला ऐकू दे रामकथा तू कशाला मदत करता इकडे येऊन बसायचं तर बसला नाही तिकडे चौकात बसले पंक्तीची वाट पाहत आता इथे आमची सुरू कथा आहे याच्यातही तोंड घालता होय बाई सुंदर चिंतन आहे मुनिराज जर राम माझ्या जीवनातून निघून गेला तर माझं जीवन संपेल पण गुरुदेवाने सांगितलं वशिष्ठाने नाही म्हणू नको आनंद वाटला अगदी अशा प्रकारचं होकार दिला आणि विश्वामित्राने राम लक्ष्मणाला सोबत घेतलं गुरुदेवाला प्रणाम केला आई वडिलांना प्रणाम केला आणि निघाले ते फार सुंदर वर्णन करतात गुरुचं कार्य करण्याकरता परमार्थ करण्याकरता निघाले त्यामध्ये विश्वामित्र ऋषी पुढे चालतात आणि त्यांच्या पाठीमाग राम लक्ष्मण चालतात आहा काही चित्र असेल ते गुरुने पुढे चालावं आणि देवाने त्यांच्या मागे चालावं का काय कारण आहे मोठं कारण आहे
संतांच्या चरणाची धुली आपल्या अंगावरती उडावी म्हणून त्यांच्या माग माग चालावे. धावत चालती मागे मागे. संतांच्या चरणाची जी माती आहे ती माती आपल्या अंगाला लागावी म्हणून राम लक्ष्मण शेष आणि विशेष गुरुजीच्या मागे चालतात. गुरुच्या मागे चालावं, दिंडीच्या मागे चालावं, हत्तीच्या मागे चालावं, गाई वासरांच्या मागे चालावं. त्यांची धूळ आपल्या अंगावर उभी पाहिजे म्हणून तर कृष्ण परमात्मा मागे चालत होते. आणि एक प्राणी असा आहे की त्याच्या मागेही चालू नये पुढेही चालू नये. गध गध गध्याच्या समोरूनही जाऊ नये चावण्याची शक्यता आहे. आणि मागून गेलं तर लाटा फेकणे हा त्याच्या रक्तातला गुण आहे. म्हणून अशाच जरा दूरच राहावं. कोणाच्या चांगलं माहिती आहे तुम्हाला. यांच्या आसपासही फिरकू नये पण सज्जनाच्या संगतीने राहावं. श्याम गौर सुंदर दो भाई विश्वामित्र महानिधि भाई राम सिया राम एक श्याम वर्ण आहे, एक गौर वर्ण आहे आणि हे निधी आहे. निधी साधी निधी महानिधी धन आहे. हे धन विश्वामित्राला मिळालं. रस्त्याने चालायला लागले. परमात्मा माग चालतात, संत पुढे चालतात. काही अंतरावर गेल्यानंतर ताडका नावाची राक्षसी अकराळ विकराळ रूप धारण केली तिने आणि ओरडू लागली. घाबरलं सगळं जगत. राम विचार करू लागले, लक्ष्मण विचार करू लागले, गुरुदेव ते विचार करतात आणि धैर्य धारण केलं. गुरुदेवांनी सांगितलं, हे राम, ही जी ताडका आहे माझं कोणताच असाच कर्म शिकेला जाऊ देत नाही. मी सांगतो हिला मारून टाक. गुरु आज्ञा होती. धनुष्य सत्य केला श्रीरामचंद्रांनी. भात्यातून एक बाण काढला निर्याणाचा, जोडला त्या धनुष्याला, ओढला. एका बाणामध्ये यद्यत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वध केला ताडकेचा. ताटिका नावाची राक्षसी. काय पुरुषार्थ केला माझ्या प्रभूंनी. काही चिकित्सक लोकांनी विचार केला, हा कोणता पुरुषार्थ आहे. ताटिका कोण आहे? राक्षसी. राक्षसी पण कोण आहे? स्त्री. स्त्रीवर बाण चालवणे हा पुरुषार्थ आहे का? चिकित्सक विषय असतो. स्त्रीवर बाण चालवणे काय पुरुषार्थ आहे? स्त्रीवर हात उचलणे काय पुरुषार्थ आहे? स्त्रीला शिव्या देणे काय पुरुषार्थ आहे? स्त्रीला शिवी देऊ नये, स्त्रीला मारूही सुद्धा नाही. जो स्त्रीचं संगोपन करतो तो पुरुषार्थ करतोय. आणि जो व्यक्ती घरामध्ये स्त्रीला शिवी देत असेल, तिला मारपीट करत असेल, तो पुरुषार्थहीन माणूस आहे. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, शास्त्र सांगते की ज्या घरामध्ये नारीची पूजा होते, यत्र नार्यस्त पूजन्ति तत्र रमन्ति देवता. जिथे नारीची अवहेलना होत नाही, पूजन होतं, सत्कार होतो, त्या घरामध्ये देवी लक्ष्मी नांदत असते. आणि ज्या घरामध्ये स्त्रीला त्रास होतो, तिला शिवी दिला जाते, तिला त्रास मारहाणी केला जाते, त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. मग किती कमवावा, किती कमाई करा, कमाई होईल पण या हाताने येईल आणि या हाताने कधी जाईल तो पता लागणार नाही. म्हणून घरातली जी स्त्री आहे ती स्त्री सामान्य स्त्री नाही बरं. घरातली स्त्री लक्ष्मी आहे. ती लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात येत असते, लक्ष्मीच्या पावलाने. आणि जी लक्ष्मीच्या पावलाने येत असते ती आपल्या पतीसह आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारी असते. म्हणून शक्यतोपर्यंत तिला त्रास देऊ नका. तसं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मला वर्षातून 5-5, 6-6 सप्ते होतात तुमच्या गावात. त्याच्यामुळे तुम्ही काही शिवी देत नसाल, मारहाण तर अजिबात नाही. तुमची काय ताकद, हात लावून दाखवा. मार खाण्याचा जमाना गेला. पूर्वी बिचारा मार खात होते, आता डोंट टच मी. खबरदार जर मला हात लावला तर काय करशील? मायके चली जाऊ, तुम देखते रहिए. काय भूमिका आहे?
श्रीमन्नारायण रामचंद्र भगवान की जय. श्याम वर्ण आणि गौर वर्ण अशा प्रकारचे दोन पुत्र ज्यांना प्राप्त झाले विश्वामित्र राज ऋषी आनंदित होऊन अगदी वाटचाल करतात आणि पहिला बाण मारला तो स्त्रीला ताटी केला. हा काही पुरुषार्थ आहे का श्रीरामाचा? हो हो, हा पुरुषार्थच आहे. विद्याधनी केल्यानंतर पहिला बाण कोणाला मारला? स्त्रीला मारला. अबला आहे स्त्री, तिच्यावर बाण चालवणे हा पुरुषार्थ नाही, पण शास्त्र सांगते पुरुषार्थ आहे. आध्यात्मिक स्तरावरती कोणता पुरुषार्थ केला आमच्या श्री रामचंद्राने? गुरुदेवाने सांगितलं, समाजामध्ये जर हे साधका तुला फिरायचं असेल, वाटचाल करायची असेल, गुरु घरून निघाल्यानंतर गुरु आपल्याला आज्ञा देतात, आता तुम्ही प्रचार प्रसार करा. पण पहिल्यांदा एक स्त्री मारून टाका तुमच्या जी जवळ आहे ती. कोणती स्त्री? ताटिका नावाची स्त्री प्रत्येकाच्या जवळ आहे. त्या ताटिकेला वासना असं म्हणतात. वासना रूपी स्त्री मारून टाका, तर तो तुम्हाला समाजात फिरता येईल. आणि जर वासना कायम असेल तर समाजात तुम्हाला फिरता येणार नाही. मग पहिल्यांदा वासनेला जिंका. म्हणून रामाने पहिला बाण त्या स्त्रीवर मारला, ताटी केला नाही. कथा ताटिकेची आहे, पण आध्यात्मिकामध्ये वासना मारली पहिल्यांदा. वासना, रसना ज्याने आपल्या अधीन करून घेतली आणि विषयाला अनुरूप असणारे जे इंद्रिय ज्याने आपल्या ताब्यात ठेवले. म्हणजे गुरुदेव सांगायचे, ज्या साधकाने जीभ आणि इंद्रिय कृष्ण आपल्या हाती ठेवलं, ताब्यात ठेवलं, त्याला परमार्थात कुठेही फिरा धाग लागणार नाही. म्हणून जीभ आणि इंद्रिय आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि परमार्थ करायला फिरायचं, कुठेच तुम्हाला बाधा होणार नाही. जीभ हातात ठेवणे म्हणजे जे समोर आलं ते खाणे. चोचले करायचे, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. हा, फक्त नियमावलीमध्ये जे असेल तेवढं सांगावं. ऐकलं तर ठीक, नाही तर जे समोर आलं ते, आणि तेच सुरू आहे. एका तीच आहे, जे समोर आपल्या येईल ते आपलं सेवन करावं. म्हणजेच जीभ ताब्यात ठेवणे. नाही ते जिभेला जे आवडलं ते विचारतात ते लोक, महाराज काय बनवायचं तुमच्यासाठी? आता काही बनवू नका, आम्ही पहिलेच बनले. आता बनवायचे, तुम्ही जे तुमच्या प्रेमाने कराल ते द्या बाबा, बस. जगायचं म्हणून जेवावं लागतं, नाही जगायचं म्हणून जेवावं लागतं. आमच्या गुरुदेवांनी तर शेवटी भाजीपाला खाल्ला. शेवटी अन्न सोडलं, उकडलेला भाजीपाला, कच्चा भाजीपाला. भोजने बाबा शेवटी
उकडलेला भाजीपाला खा. हे जीवन असतं ते. चला पुन्हा माझा विषय दुसरीकडे जाईल. आणि गुरुचं वर्णन आलं की मला रावल्यात जात नाही. अशी महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणून रसनेवर विजय मिळवा. रसना, जीभ जे मागेल ते नाही, जीभ मागेल ते नाही. जे जिभेने मागितलं ते त्याला दुसऱ्या दिवशी द्यायचंच नाही. जिभेने मागितलं ना अमुक पाहिजे, दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला जर आपल्याला आठवण आली, अरे समजून जा हा धोका आहे, जीभ आपल्याला तिकडे नेते, खबरदार जिभले द्यायचंच नाही त्या दिवशी तिला. आपल्या ताब्यात राहिली पाहिजे इंद्रियाच्या सानिध्यात कितीही जरी विषय डोळ्यासमोर असले तरी सुद्धा त्याला समजून घालावी. शांत हो बाबा, शांत. हे फार कठीण आहे. मला सांगायला फार आनंद वाटून तुम्हाला ऐकायला फार आनंद वाटतो, पण जगताना कसं जगतात हे फक्त त्यालाच माहित आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, दिवसा कथा सांगणे आणि रात्री मनाला शांत करणे. सो जा मेरे मन. मनाला असे समजून घ्यावं लागेल. फार कठीण आहे ही साधक वृत्ती. बाहेर फिरणं एवढं सोपं नाही. आणि त्याला साधू कीर्तनकार म्हणजे प्रत्येक गावकऱ्यात ज्या गावात गेले त्या बंध्या गावाचा साया म्हणजे कथाकार कीर्तनकार. जो त्याची खिल्ली उडवणार नाही तो अभागी. हजारो डोळे एका साधूला पाहतात, हजारो डोळे एका साधूला. सुनवाईरी घरात असते, जेवढे सदस्य सगळे डोळे तिलाच एकटीलाच पाहतात. खाते कशी, चालते कशी, पाहते कशी, बोलते कशी. सगळ्यांची दृष्टी तिच्याकडे असते. तसं आमच्याकडे बंद्या गावाचं लक्ष असते. कुठून आला, कसा आला, कुठे जातो, काय करतो, काय खातो, कोणाशी बोलतो, खाली उतरतो, वर जातो, काय बाप रे बाप. तीक्ष्ण तलवारीची धार. साधूचं जीवन म्हणजे तलवारीची धार. तुम्हाला वाटतं बाबा मस्त येतात गाडीवर, आसनावर बसतात, गप्पा करतात, पुन्हा उतरले की धकले भटुकले छप्पो माल खायला मिळते. होऊन पा मग समजते. तोंडानं सांगा लागते बाई पकड कर बिचारे. नाही लाज काही लाज. एकदा सांगावं कोणतंही बस, जे आपल्या नियमात अडथळा येणार नाही ते सांगावं. उच्च कोटीच नाही. कधी बदाम मागितली गजाननला, कधी काजू, खुरुम, खोबरं, खारीक, कधी काही दुसरा पदार्थ, काहीच नाही. जे आलं समोर ते मोलो मोलो खातो. ढेकर नाही आला तर जबरदस्तीने जातो. चालले आनंद आहे. अरे हेच जीवन आहे, हेच जीवन. याला जीवन म्हणतात. ते तर मला हे नको, मला ते नको, मला जसं माझं तसं. अरे कसंच नाही, चुप बस. जसं आहे तसं जीवन जगा. हे जीवन जगणं फार महत्वपूर्ण आहे. चला, परिणाम आहे. ताटेकेचा वध केला, पुढे गेले. विश्वामित्र ऋषीचा यज्ञ सिद्धला देण्यासाठी कवच तयार केला आणि सांगितलं गुरुदेव आता तुम्ही यज्ञ प्रारंभ करा. गुरुदेवाने यज्ञ प्रारंभ केला. राम लक्ष्मण अगदी असणारे जे राक्षस आहेत त्या राक्षसांना एका एका बाणामध्ये त्यांचा वध केला. त्या ठिकाणी सुबाहू आणि मारीच तंबाखू नका खाऊ दादा आजचे दिवस. झालं, सोडतो मी आता. लग्न लागलं की मग खाता. सॉरी प्लीज. मला येत नाही इंग्लिश तरी बोललो. चुकलं तर माफ करा. माझे डोळे असे आहेत की त्याला का जे समोर ते दिसलं की म्हणजे कसं होते. फक्त सुटून जातात. सुटले की मग म्हटल्यास मी देईन तुम्हाला कुठं. पण कृपया नका खाऊ. दोष आहे. दोष म्हणजे आपल्या जीवनाचं अस्तित्व नष्ट करण्याचं ते तत्व आहे. आपलं चांगलं तंदुरुस्त जे जीवन आहे, कॅन्सर सारखे रोग त्याने होतात. आणि कथेत बसून जर तुमची ही तयारी असेल तर किती सप्ते झाले तुमच्या गावात. तरी मी सुधरू नये. मी माझं सांगतो, तुमचं नाही. तुम्ही सुधरेलच आहात, मीच वाया जायला.
म्हणून मी मला सांगतोय आणि तुम्हाला कोणाला सांगत नाही. कोणच अंगावर घेऊ नका, कोणाला दुःख वाटू देऊ नका. आणि वाटत असेल तर वाटू द्या, तुमच्याकडून जे होईल ते करून द्या. जो कहूंगा सच कहूंगा, तुम्हारे लिए कहूंगा, तुम्हारे हित के लिए कहूंगा. माझ्या गुरुचं वचन मला दिसलं बाबा डोळ्याने, म्हणून तसं सध्या चष्मा लावेल होता म्हणून दिसलो इथल्या गुरुचं. चला ठीक आहे. हा तर तुमच्या इच्छे लोक समजदार आहे, तसं काही नाही, तसंच आहे, जसंही असेल. परंतु आनंद घ्या बाबा. आता आपल्याला लगन लावायचं देवाचं. तर आनंद आहे, महत्वपूर्ण सिद्धांत आहे. गुरुदेवाचा यज्ञ सिद्धीला नेला, यज्ञाची पूर्तता झाली. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरी ओम. शांती शांती शांती. काही दिवस निघून गेले आणि एक पत्रिका आली. विश्वामित्र ऋषीला एक पत्रिका आली मिथिला नगरीवरून. जनकाची मानलेली धर्मकन्या जानकी हिचं स्वयंवर आहे. स्वयंवराला सहकुटुंब सहपरिवारी येणे, शिष्य समाजासहित येणे असा त्याचा अर्थ आहे. आणि झालं बाबा निघाले त्या दिशेने जाण्याकरता. खूप सुंदरता प्रदान करतात. रस्त्याने जात असताना, चालत असताना वनातून जात होते. प्रवास मार्ग वनातूनच होता, रानातूनच हिंडावं लागत होतं. चालता चालता एका घनदाट अरण्यामध्ये एक अशी तुटकी मुटकी खोपडी होती आणि दगड पडलेला होता. दगड. राम लक्ष्मण आणि गुरुदेव विश्वामित्र तिथे आले, त्या दगडावर उभे राहिले. श्रीरामजी विचारतात, गुरुदेव काय? रामा, तुम्ही याला पाय लावा म्हणजे आपल्याला पुढे लवकर जाता येईल. रामाने सांगितलं, माझा पाय या दगडाला लावू? माझे पाय, माझे चरण अलत्या भलत्याला मिळत नाही. आणि त्याचा हा दगड आहे, त्या दगडाने काय केलं माझ्यासाठी? वा, हा संवाद सुंदर आहे. गुरुदेवाने सांगितलं, राम, साधन ही नाही दगड. दगडाजवळ साधन नाही, साधन ही नाही. तो दगड काहीच करू शकत नाही. दगड भक्ती करू शकत नाही. दगड हरिपाठात येऊ शकत नाही. दगड काकड्यात येऊ शकत नाही. दगड कथेत येऊ शकत. दगड 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 कथेत येऊ शकत नाही. कीर्तनात येऊ शकत नाही. दगड अशी भूमिका आहे. दगड परमार्थच करत नाही. साधन ही नाही, साधन ही कोणतं साधन त्यांच्याकडे नाही. पण पाय लावा लागेल रामा. गुरुदेव म्हणतात, तुला पाय लावाच लागेल, तुझी चरण लावाच लागतील. पण हे गुरुदेव यांनी माझी कोणती साधनाच जर केली नाही तर मी पाय लावू कसा? त्यावेळेस गुरुदेवानी बाजू उचलली. धरती कृपावंत संत जया हाती, पायी पंढरीनाथ लळा त्यांचा. गुरुने आपली बाजू उचलली ना, राम पाय लावा लागतील. आदेश आहे माझा, गुरुचा आदेश होता देवाला. त्या कारणामुळे नाईलाज झाला. गुरुदेवाने सांगितलं, तुला शंका आहे ना रामा, तुझी भक्ती केली नाही तर तो साधन ही नाही, दगड काहीच करू शकत नाही. नाथ सकल साधन महिना. राम सिया राम सिया राम हे राम. नाथ सकल साधन महिना. राम सिया राम सिया राम हे राम. नाथ सकल साधन महिना. नाथ सकल साधन महिना. हे नाथ, हे प्रभो, हे भक्ती ही नाही, ही साधन ही नाही. व्यक्ती उद्धार करा. अंतर्दृष्टीने परमात्माने जाणलं आणि संतांचा आदेश म्हणून दगडाला पाय लावला. परिणाम, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली.
पदी लागता दिव्य होऊन गेली. चरण स्पर्श केल्याबरोबर परिवर्तन झालं आणि एक स्त्री निर्माण झाली. तिने प्रभूला प्रणाम केला. प्रभू, किती वर्षापासून तुमची प्रतीक्षा करत आहेत. माझ्या पतीने सांगितलं होतं राम येतील आणि तुला या शिळेपासून, शिळेच्या तत्वापासून मुक्त करतील. अहिल्या होती ती. इंद्रचंद्राने तिच्याशी धोका केला होता आणि हे ज्यावेळेस असणाऱ्या त्या ऋषींना कळालं, गौतमांना, त्यावेळेस त्यांनी शाप दिला, तू दगड होशील. इंद्रचंद्राला सांगितलं, इंद्रा पडले भदन, चंद्र झाला काळा. दुष्कृत्य केल्याचा तो परिणाम त्यांनाही सुद्धा भोगावं लागला आणि त्या स्त्रीलाही सुद्धा भोगावं लागला. जिला तिचा पती ओळखू येत नाही, जिला तिचा पतीही सुद्धा अनुभवाला येऊ शकत नाही, अशी स्त्री जीवनात माणसाच्या उपयोगाची नसते, म्हणून तिलाही शाप दिला. दगड होऊन पडली, ती निचेष्टित होऊन पडली, साधनहीन होऊन पडली. पण कृपा झाली संतांची, महात्म्यांची. ऋषीवरांनी सांगितलं, एक दिवस असा येतील प्रत्यक्षात भगवान परमात्मा येतील आणि चरणाचा स्पर्श करतील, तुला मुक्त करतील. तो दिवस उजाडला. तिथे तो आनंद निर्माण केला आणि पुढे वाटचाल करायला लागले. केने प्रकाराने मिथिला नगरीमध्ये गेले. तिचा तो आनंद अनुभवला. मिथिला नगरी लक्ष्मणाला दाखवली. गुरुच्या आज्ञेने गुरु सेवा त्या ठिकाणी केली. खूप सुंदर सेवेचं अस्तित्व. वेळ संपला, मी काय करू. गुरुसेवेमध्येच आपल्याला 1-1.5 तास पाहिजे. कशी सेवा करायची, रामाने कशी सेवा केली. चला, कुठेतरी विषय जरी थोडीशी जागा मिळाली तर त्याच्यात आपण याचं चिंतन करू कधीतरी. या 2-3 दिवसात राहिले तरी किती, आणि ही भूमिका निर्माण करायची. आणि सज्जन हो, नंतर मात्र जिथे जानकी हत्तीच्या अंबारीमध्ये बसलेला आहे, वनमाळा घेऊन, फुलांचा हार घेऊन, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी क्षत्रिय लोक जमले. 12 हत्ती झुंपून त्या ठिकाणी कोदंड ओढत आणला सगळ्यांच्या समोर. समोर राजा रावणही बसलेला होता. सेवकाने सांगितले की हा कोदंड आहे, जो कोणी या कोदंडाला उचलेल, त्याचे 2 तुकडे करेल, त्याला असणारी जी जानकी आहे ती वरमाला घालेल. रावण समोर असल्या कारणामुळे कोणाची छाती झाली नाही. शेवटी रावण म्हणाला, महाराज जनक, माझ्याशिवाय ते कसं शक्य आहे? सांग तुझ्या मुलीला माझ्या गळ्यात माळ घाल. सांगितलं, घालेल, परंतु प्रण आहे हा प्रण पूर्ण केल्याशिवाय नाही. याला वाटलं काय मोठी गोष्ट, धनुष्य उचलणं. साधा धनुष्य नव्हता, तो शिव धनुष्य होता, जो जनकाला परशुरामाने दिला होता आणि परशुरामाला शंकराने दिला होता, तो शिवधनुष्य. 12 हत्ती झुंपून आणले होते. त्या हत्तीच्या मुखाला फेस आला होता, एवढा वजनदार. हत्ती निघून गेले. रावण उठला, कोदंडाच्या दिशेने आला. सामान्य नव्हता हाई बाबा. 3 वेळ कैलास पर्वताने हाताने हलवून सोडला. खल खल. महादेवजी पडत होते. पार्वतीने धरलं, काय झालं तुम्हाला, चक्कर कसे आले? म्हणे मलाच नाही, पर्वताला आले. रावण हलवून आला. मग पुढे भगवान सावध झाले, अंगठ्याने तो पर्वत दाबून ठेवला, स्थिर झाला. ही भूमिका आहे. 3 वेळा बाबांनी पर्वत हलवला होता. कैलास पर्वत पॉवरफुल होता. कोदंडाच्या दिशेने आला. 33 कोटी देव होते. ते देवानी विनंती केली, भोलेनाथ, तुमचाच कोदंड आहे आणि तुमचंच आहे, आमचं काहीच नाही. काय करायचं ते तुम्हीच करा. भगवंतांनी 350 भूतगणी पिशाचे गण त्या कोदंडावर पाठवून दिले. आणखीन वजनदार केला. रावण तोऱ्याने आला. त्याला वाटलं सारी गोष्ट वस्तू उचलायची कोशिश केली. डाव्या हाताने सटकला हातचा. अरे वजनदार आहे. 2 हाताने पकडला, हलतही नव्हता. 20 हात. रावणाला 20 हात होते. कशावरून? 10 तोंड तर 20 हात. एका तोंडाला 2 हात, 10 तोंडाला 20 हात. म्हणून त्याचा पकडला आणि शक्ती एकवटली, दिव्य शक्ती. त्या शक्तीने तो कोदंड तर रावणाने उचलून उभा केला आणि धापा टाकू लागला. जानकी, गळ्यात हार घाल. सेवक म्हणतो, तो तोडून टाका बाण, धनुष्य. म्हणून भात्यातला बाण काढण्याकरता मागा हात केला. तो तोल गेला. जसा तोल गेला तसा माग पडला. कोदंड छात्यावर रक्त ओकू लागला.
हत्तीला पुन्हा आणलं. हत्तीने तो कोदंड ओढत ओढत छात्यावरून बाहेर काढला. हा उठला, रक्त पुसू लागला तोंडाचं. जानकी अंबारी बसून हसू लागली. कोदंड उचलतो म्हणे, गुटकुंत पडला. काय कोदंड उचलतो? राग आला त्याला आणखी. जानकी, तुला काय वाटतं मी तुला एकदा लंकेत नेईनच? जानकी म्हणाली, काम पडलं तर येईनच, पण आता काय करू? राग राग रावण निघून गेला. सभेतून रावण गेला म्हणजे अहंकार गेला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आता सभा देव बनली. विचारलं राजाने, कोण उचलते कोदंड? कोणीच तयार नव्हतं. एवढा मोठा राजा रावण, त्याच्याच्याने शक्य झालं नाही. आपल्याच्याने उचलणार नाही, कोणीच उठलं नाही. राजा जनक चिडले आणि म्हणाले, एवढी मोठी क्षत्रियांची सभा, याच्यामध्ये एकही क्षत्रिय नाही का आटले काय क्षत्रिय संपन्न झाले? लक्ष्मणजी होते, रागाला लक्ष्मणाला घुटण्यात होती त्यांच्या शेषाचा अवतार. अंबुस राहिले उभे. राम म्हणतात, लक्ष्मणा काय गडबड आहे? म्हणे माहित नाही तो म्हातारा काय बोलून राहिला. क्षत्रिय नाही काय? आम्ही रघुकुल वंशज आहोत, एकटाच भारी आहे मी यांना. राम म्हणतात, शांत हो. कधी कधी घाई माणसाला धोका देत असते. शांती मी शक्ती है, शांती मी शक्ती है. थांब लक्ष्मण. ठीक आहे, आज्ञा होती भावाची, थांब. कोणीच उठायला ज्यावेळेस तयार नाही, त्यावेळेस त्या चर्चेमध्ये रामाचं लक्ष विश्वामित्र ऋषीकडे गेलं आणि विश्वामित्र ऋषीचं लक्ष रामा. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. सभा होती, पण सभेत बोलता येत नाही. सर्व मौन होते. कीर्तनात बोलता येत नाही, कथेत बोलता येत नाही. पण काम पडलं तर इशाराने काम करावा. इशारा केला गेला आणि इशारा समजलाही पाहिजे. इशारा केल्यानंतर तो समजलाही पाहिजे. नाही तर मग काय, एका घरी पाहुणे आले आणि पाहुण्याला बेत केला गुलाबजामचा. एकट्या पाहुण्याला काय जेवून घाला, तसं तुम्ही लोक करता की नाही? आता पंगत आहे तर मग एकटेच कसं, मग आपली सोबती गिफ्टी काय, गावातले बंद आहे म्हणून तर गर्दी तिकडे जास्त, इकडे कमी आहे. छान घेतलं सगळ्यांना. बाबा जेवायला बसले, सगळ्यांना ताट वाटले, पदार्थ वाढला आणि यजमानाने सांगितलं करा सुरू. पत्नीने इशारा केला करा सुरू. पण मालकाचं कर्तव्य, प्रत्येक ताटामध्ये प्रत्येक पदार्थ आहे का? जिथपर्यंत नजर पुरते तिथपर्यंत पाहिलं. जिथे नजर पुरते तिथे उठून प्रत्येक ताट तपासले, त्याच्यात आहे पदार्थ. बसल्यानंतर पाहतो तर ज्या पाहुण्यासाठी गुलाबजाम केले त्याच्याच पात्रावर नाही. या पाहुण्यासाठी गुलाबजाम केले त्याच्याच पात्रावर गुलाबजाम नव्हता. आता सांगावं तर हे सगळे पाहुणे येड्यात काढतील. नाही सांगावं तर तिला समजते की नाही समजत. बोलाव तर वाया जाते, नाही बोललं तर त्याच्याही पेक्षा वाया जाते. काय करावं? तो इशारा करायला लागला पत्नीला. ती अशी उभी होती, करा सुरू. हा राहते तिच्याकडे पाहू. डोळ्यानं खुलवून राहिला, डोळ्याने इशारा करायला लागला. हे आहे काय? 2-3 वेळा असं केलं, त्याच तिला काही समजलं नाही. मग ती हरी म्हणते, असं काय करता? येडी हळद. आता सांगावं लागलं गुलाबजाम वाढ, हिवाळ्याच्याच पात्रावर नाही. काय भूमिका, शेवटी सांगावंच लागलं ना. इशारा समजला पाहिजे. गुरुदेवाने इशारा केला रामाला, कळालं रामाला. प्रभूजी उठले, गुरुदेवाला प्रणाम केला, समोर निघाले. लक्ष्मण विचार करतात, वा आम्ही उठलो होतो का आम्हाला खाली बसवलं? यांना वाटते ही हत्तीवरली हात घेऊन जाते काय, म्हणून भाऊ उठले. उठवत्या आणि झालं बाबा. त्या कोदंडाच्या दिशेने आले, कोदंडाला प्रणाम केला माझ्या प्रभूंनी. ज्याचा होता त्याने डाव्या हाताने उचलून उभा केला. भात्यातून बाण काढला, जोडला, कर्णपर्यंत ओढला, मधातून तो बाण तोडला. सियावर रामचंद्र भगवान की जय. त्या बाणाचे 2 तुकडे, कडाडकन आवाज आला.
आनंद वाटला. जय हो त्याला पुष्पवृष्टी झाली. जानकीने विचार केला, हत्तीच्या अंबारीत बसून नाही माळ घालायची, आता धावत गेलो पाहिजे. अंबारीतून उडी टाकली, हार हातामध्ये आणि धावत गेली. हार टाकणार तर जानकी ठेंगणी होती ना, राम उंच होते, हात पुरत नव्हता. लक्ष्मण म्हणतात, दादा म्हणे काय हात पुरत नाही म्हणे, मग वाका. राम म्हणतात, लक्ष्मणा मी तुला नीती सांगतो, माणसाने वाटल तिथं वाका, पण सासरवाडीत कधीच वाकू नये. तेव्हापासून जेवढे जावाई असतील माझ्या सहित, सासरवाडीत गेला की वाकतच नाही, टाईट चालतो. जीन्स पॅन्ट कोणाचा, टी शर्ट कोणाचा, चाबी फिरवत चालतो. ती यमदूत आपले हे राजदूत घाटलेटवर चालणारी ढट 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 ढट. गावात जवाई आला की विचारतो शेजारी पाहिजे, तुमचा जवाई बापा काय काम करतो म्हणे, फॅक्टरी आहे द्यायच्या. कसली फॅक्टरी? फॅक्टरी फॅक्टरी कशाची म्हणजे घेपो देपोचा धंदा आहे त्यांचा. घेपो देपो हा कोणता माल आहे म्हणजे, जांभूळा देणे झोपा हीच यांची फॅक्टरी आहे. काय भूमिका आहे, काय तत्व आहे, शास्त्र कुणीकडे आपण कुणीकडे, याप्रमाणे भूमिका निर्माण करतात. आणि परिणाम असा होतो, त्यावेळेला लक्ष्मणाला कळालं की आता हे वाकू शकणार नाहीत, म्हणून लक्ष्मणाने प्रभूचे पाय पकडले. प्रभूचे पाय पकडल्याबरोबर राम वाकले. वाकल्यावर लक्ष्मणजी म्हणतात, वहिनी वाकलं. आणि हे जर पुन्हा उठून उभं राहिलं, आयुष्यभर हार डोकू देणार नाही. चटकन हार टाकला, यानं पाय सोडले, तिने हार टाकला, हे उठून उभे राहिले. आता लक्ष्मण म्हणतात, कसा वाकला? वाकत नव्हता ना, वाकला कसा? भावापुढे वागावं लागलं, वाकावं लागलं. लक्ष्मण हा भाऊ होता, भावापुढे वाकले असा त्याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. लक्ष्मणाच्या अंतःकरणात श्रीरामाच्या विषयी जो भाव होता, जे प्रेम होतं, श्रद्धा, विश्वास, त्या विश्वासाच्या पुढे राम झुकले. किसी के सामने मेरा राम झुकता ही नहीं है. जिसके हृदय में भाव, प्रेम, श्रद्धा होती है, मेरा रघुवर इसके सामने झुकता है. काय सुंदर वर्णन करतात भगवान परमात्म्याचं अस्तित्व. आणि ते अस्तित्व निर्माण झाल्यानंतर मग मात्र आनंदाला, उत्सवाला सुरुवात होते. आणि असणाऱ्या त्या जनकाने आपली असणारी जी कन्या जानकी ती श्री रामाला समर्पित केली. उर्मिला लक्ष्मणाला समर्पित केली. मांडवी आणि श्रुतकीर्ती भरत शत्रुघ्नाला समर्पित केली. आणि त्यांचा एकाच मंडपामध्ये विवाह संपन्न केला. म्हणून नवरदेव नवरी इथेही सुद्धा मंडपात आली पाहिजे. आहे का नवरदेव नवरी? लय बाळखोची येऊन बसली वाटते ते हरकानं. या घेऊन ते पुढच्या गिरच्या काही अक्षता आणल्या असतील तर वाटा. भगवान परमात्म्याचं स्वागत आहे. या निमित्ताने प्रभूचं स्वागत होत आहे. पुढच्या घेऊन या. हनुमानही लग्नाला आले वाटते. मारुती राया बाबा. मागच्याही वर्षी राम सीता होते वाटते. आनंद उत्साही असतात लेकरं. रात्रीच मला भेटायला आले होते हे राम लक्ष्मण अंड्रेस मध्ये. आणि व्हाव का राम लक्ष्मण म्हणून तुम्हाला वाटल तेव्हा आनंद करा. पळसोया नगरीत काय वाजत गाजत. खुर्च्या एकच आणली का? आणा ना पटापटा. बस चट चट.
हनुमंता काय म्हणता, उभे राहा हनुमंताला. हा आज सेवक आहे ना बाबा, सेवक उभाच असतो तिष्ठीत. तो म्हणेल कशाला झाडू मारून बरोबर बसले हे. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न भरत शत्रुघ्न यायचे. त्याचा मेकअप चालेल. चला ठीक आहे, द्या सगळ्यांना वाटून पटपट चटचट. भगवान परमात्म्याचं यथार्थ स्वागत. सर्व पाहुणे मंडळींना सूचना. सगळ्यांना पाणी प्यायला मिळालं हो म्हणा, चहा पिला हो म्हणा, दूध हो, सरबत होच म्हणा. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस भेटत नाही तर मग मला म्हणतात महाराज. ठीक आहे, हरकत नाही. अक्षता द्या सगळ्यांना. भगवान परमात्म्याचे या निमित्ताने स्वागत. मारुती रे जरा ताईट उभा आहे, लाजू नको. मारुती बिडू लाजत असते का? काही हरकत नाही का? हा आता घेऊन राग पाहिजे सगळ्याकडे असं. त्यालाच म्हणतात मारुती जो राग पाहिजे. आनंद आहे सर. हे बरोबर बोलले. काळा मारुती, काळा मारुतीच आहे म्हणजे काळा मारुती समोर काय मारुती. आनंद आहे. गदा गुलाबी आहे, चिंता करू नका. वा वा वा. भगवान परमात्मा आपल्या प्रभूच्या स्वागताकरता ही तयार आहे. करा तयारी पटपट. स्वस्तिक काढा आणि ते वा वा द्या सगळं. सर्व लोक भगवान परमात्म्याच्या या स्वागताकरता उपस्थित आहेत. स्वर्गातील असणारे गंधर्व, अप्सरा आदी सर्व परमात्म्याच्या विवाहाच्या करता उपस्थित आहेत. सुंदर पर्वकाल आहे, द्वादशी पर्वकाल आहे. चैत्र शुद्ध द्वादशी आहे. अष्टमी पासून देवाचे लग्न सुरू होत असतात. अष्टमी पासून देवाचे महादेवाचे लग्न अष्टमीला सुरुवात झाली. त्या दिवशी अष्टमीला महादेवाचे लग्न 12 पर्यंत चालतात. या दिवसापर्यंत चालतात. म्हणून हीच तिथी निघली आणि सकाळचीच निघली. म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित करून या ठिकाणी आपण देवाच्या लग्नाकरता उपस्थित आहोत. आपण देवाच्या लग्नाला उपस्थित आहोत म्हणून देवही सुद्धा आपल्याही लग्नाला उपस्थित राहतो. अक्षता दिल्या सगळ्यांना. आनंद. अंतरपाठ धरा. वा. मुला मुलींचे मामा पाठीमाग येऊन उभे राहा. डोक्षे टोपेत घाला. आनंद आहे. मिळाला अक्षता सगळ्यांना. तुम्हाला जसं ज्याच्यात आनंद येईल ते करा. त्याही सुचत नाही कुणकुण उभं राहा. एक म्हणते की कुणी, एक म्हणते कुणी. बर ठीक आहे. तर सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं स्थेवरं
लेण्यान्द्री गिरिजात्मकं सुभरतं विघ्नेहरं ओझरं ग्रामोरा जनसंस्थितं गणपतिं कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका पाऊलं काय काय करते क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता मंद का कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान